पाठ कर आपल्याकडे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हर हर महाराज महाराज पाठीकडे करू का? श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी की श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हर हर महादेव हर हर महादेव नमो पार्वती हर हर महादेव। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त उत्तम कापूर उतरते घे पाणी आज भरत दिले जात आहे। हर हर महादेव हर महादेव। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पंचगंगा माता की जय माता की जय। वाता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी करते मार मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित भरात गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे गडग मुकुट शोभतो भरा नंदतेनो पुरे चरणी गागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव नमो पीतांबर परिवर वंदना सरसुंड वक्र तुंड त्रिनयना वास रामाचा वाटता हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव दक्षिण काशी देशी कोल्हापूर ग्राम शोभे मुक्तापूर जय विश्वेश्वरी धाम अपार सुरवर शोभती मुनिगण निष्काम अनंत तीर्थे भवती श्रीपदुद्धाम जय देवी जय पंचगंगे तापत्रिया वारी तव जल भोपंगे जय देव मिळून पंचवारी आधार तीर वेद पदाती नांती पार अनंत तीर्थे दाटले ऐसे तव नीर गंगा गोचे लाभे परथोर जय देवी जय पंचगंगे तापत्रिया वारी तव जल भोपंगे जय लौक्य राणा नेती शब्द अनुमाना योगी समाधे राणा जय देव जय कापूर नमो पार्वती पते हर हर की जय। पंचगंगा माता की जय। दत्तात्रेय स्वामी समर्थ महाराज की जय। हर हर
की मंदिराचे ट्रस्टी संतोष महाराज आणि इतर दत्त भक्त यांच्या अनुषंगाने आमचा नामस्मरण स्वामी समर्थ सोहळा आहे. पिंटू शिराळे आहेत, तिथं नेते मंडळी पण आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत, भक्त आहेत. ही कावड परंपरा संतोष महाराजांच्या प्रेरणेनं सुरू आहे. ह्या आम्हाला कळल्यानंतर आम्ही भाविकतेने इथं आलोय. हा काय उपक्रम आजचा नव्हे, हा शाहू महाराजांच्या अगोदरपासून ही कावड यात्रा सुरू होती आणि ते परत त्याचं पुनर्जीवन करायला होय की नाही, बरोबर. त्यामुळे हे आता जे सुरू आहे ह्याला सर्व करवीरकरांनी आणि इतर आसपासच्या भक्तांनी, आणि ही पंचगंगा ही दक्षिण काशी आहे, हे ह्या इथून पवित्र ठिकाणाहून हे सुरू होणं आणि याचं मार्गक्रमण जे चालू केलंय हिचं पहिलं पाऊल आज संतोष महाराजांनी त्यांच्या इतर सर्व भक्तगणांनी सुरू केलंय. ही सद्गुरूचरणी प्रार्थना आहे की ही उत्तरोत्तर वाढत राहावी आणि ही परंपरा आजची नव्हे. कोणीतरी म्हणेल की आज हे सुरू झालंय, हे आत्ताच नवीन काय, ही शाहू महाराजांच्या अगोदरपासून सुरू होती आणि ही परत ती पुनर्जीवित केली आणि ह्या सर्वांनी सहकार्य घेऊन ह्या कावड यात्रेला सहकार्य करावं आणि सर्व भक्तांनी आपलं जे काय आता कावड यात्रेला हे आहे ते पुढच्या वर्षी वेगळ्या पद्धतीनं प्रचंड पद्धतीनं व्हावं. काय ही जी पंचगंगेचं पाणी आहे हे आता आपल्या इथं टेमलाई मरगाईला दरवर्षी जातंय आणि ही कावड यात्रा लोकांना वाटेल की बाबा ही कावड यात्रा अशी कशी काय आहे, पण ही परंपरा जुनी आहे आणि ह्या सर्वाला आमच्या सर्वांच्या तर्फे शुभेच्छा आहे. अवधूत चिंतन श्री देव दत्त दत्तगुरूंच्या कृपा आशीर्वादाने आणि आज आई जगदंबेच्या कृपेने कळवी नगरीत आपण पुन्हा कावड यात्रा सुरू केलेली आहे आणि ह्या कावड यात्रे सुरू करताना आपले सभापती साहेब असतील, बाकीचे आपले सदस्यगण असतील, सगळेजण इथं उपस्थित आहेत. त्यांचे मी खूप आभार मानतो की आज ह्या कावड यात्रेला त्यांनी सुरुवातीला मदत केलेली आहे आणि मदत म्हणण्यापेक्षा आज हे भक्त म्हणून सहभागी होत आहेत. ह्याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे. आज कळवी नगरीत हा जो जुना जो प्राचीन ठेवा होता तो ठेवा उधळ्यास आणण्याचं कार्य हे आमचे दादांनी केलेलं आहे. आज आम्हा सहकार्य जे केलेलं आहे त्या सर्व मुक्त मंडळांनी केलेलं आहे. दोन साहेब आहेत, त्या सगळ्यांनी आहेत, शिराळे साहेब आहेत, यंबोना आपले ह्याचे स्वामी समर्थ भक्तगण मंडळ आहे, त्या भक्त मंडळानं पण फार मदत केलेली आहे. त्यामुळे आज मी म्हणतो की ही कावड यात्रा नसून हे सर्वांचे प्रतीक म्हणून यात्रा चालू व्हायला पाहिजे आणि ह्यासाठी आम्हाला प्रशासनानं जी मदत केली ते आम्ही त्यांचे खूप आभार मानतो. श्री गुरुदेव दत्त. धर्माची जागृती होणे आवश्यक आहे. बऱ्याच वर्षापासून सनातन हिंदू धर्म लोक लागत होते आणि त्या पद्धतीने ह्यांनी जे 10-12 वर्ष मी यांच्यावर काम करतो, जे काही हिंदू धर्मातलं चांगलं काम आहे आणि ज्याला सपोर्ट करायची आवश्यकता आहे ती सर्वांनी आपण केलं पाहिजे. एक महाराजांनी सुरुवात केली, महाराज एक निमित्त झाले, पण हिंदू धर्मात ज्याच्या मनात वाटते त्या सर्वांनी ह्याच्यात सहभाग होणे आवश्यक आहे. आणि श्रावण महिन्यात पाणी घालण्याची प्रत्येकाची परंपरा आहे, फक्त ती कावडीनं, आणि कावडीचं काय मी परवा या आणि याच्यावर बघितलं चाटवण, तर कावड यात्रा ही फार जुनी आहे आणि त्या जुन्या पद्धतीनं ह्याची पुनरुज्जीवन करतोय आणि त्याला करवीरकरांनी आणि करवीर काशी म्हणून आपण संबोधतोय. आणि पंचगंगा म्हणजे आपली जीवनदायिनी आहे, त्याला स्वच्छ करायचं सुद्धा आता आपलं म्हणजे कावडच्या कृपेने पावन झालेली कोल्हापूर नगरी, यामध्ये ही जी 51 शक्तिपीठांपैकी 18 जे महाशक्तिपीठ आहेत त्यापैकी आपलं करवीर पीठ आहे. आणि इथे कावड यात्रा महाराजांच्या पुढाकारानं जी होती आहे ती त्या दृष्टीने आपल्या या पंचगंगा नदीला आणि आपल्या या सगळ्या परिसराला एक मोठं आध्यात्मिक पाठबळ मिळण्याचं काम यातनं होणार आहे. आणि जास्तीत जास्त नागरिकांनी ही सुरुवात आहे, याच्या पुढे जाऊन जास्तीत जास्त नागरिकांनी याच्यामध्ये, भाविकांनी, भक्तांनी यामध्ये सामील व्हावं एवढीच आई महालक्ष्मी चरणी प्रार्थना. यांचं मी आज आभार मानतो, सगळं जाहीर आभार लोकांचे. राजगुरु सिद्धेश्वर महाराज की जय. घे.
महाराजांनी फक्त थांबणार. सुरुवात तुम्ही करायची. श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. की आवाज येऊन गेले. हर हर महादेव हर हर महादेव नमो पार्वती पते हर हर. इकडे या, किरण, इकडे किरण, किशोर या. ये तू पण इकडे. तू पण ये. खास मुंबईवरून आला काय कावडला. हा. काँग्रेस पक्षाचा हिला समन्वय हा, बरं. या, या, गुरुदेव बाबा, दत्त. खाली बस. जरा दादा सारखा इकडे महाराज दिसतो जरा सारखा फोटो काढायला एक साथ सगळ्यांची पुण्याला थांबायची 5 मिनिटं. हा, महाराज पुढे घ्या. महाराज दिसतात का? मुंबईवरून आलाय ना. हा दिसतो एक मिनिट थांबा. अवधूत महाराज दिसू द्या, महाराज दिसू द्या. सेंटरला घ्या ना, साहेब या पुढे. सगळी उभा राहा, इकडे या पुढे. आहे, आहे, आहे. कावड घ्या, हा, दिसू दे बाळ. कावड दिसू दे. बघा महाराज जरा सारखा इकडे या, इकडे सगळ्यांचा घेतो सरकार जरा मागे सरकार थोडंसं मागे सरकार. हा, साहेब इकडे बसा. थोडंसं इकडे सरकार. आहे, आहे, आहे. ऐका. बरोबर आहे. अगदी बरोबर. आता उत्तराखंडला जाऊ असंच. हर हर महादेव. श्री गुरुदेव. हा, चला चला. तू मान मिळतील बाबा. अवधूत चिंतन जय जय गुरुदत्तराज योगी. की जय. महादेव हर हर महादेव हर हर महादेव अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन ह्याला ह्याला द्या की. हा, असू द्या. या पुढे या. त्याला चटणीला द्यायचं पहिला. ये बाबा. हर हर महादेव हर हर महादेव. अरे फ्रेम मध्ये आलीत. या 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 की. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. हर हर महादेव. हर हर श्री गुरुदेव. श्री गुरुदेव. हिंदू धर्म की जय. हिंदू धर्म की जय. भरताला या की. भरताला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. शंकराचार्य महाराजांचा शंकराचार्य महाराजांचा शंकराचार्य महाराजांचा हिंदू धर्म की. जगद्गुरु श्री श्री विद्या नृसिंह भारती शंकराचार्य महाराज की जय. हर हर महादेव. हर हिंदू धर्म की जय. जय हो. धर्म की हर हर महादेव. आता सगळे गाणे ठीक आहे ना. श्री गुरुदेव दत्त. मागे या की. या की इकडं मागे.
इकडे मागे झेंडा झेंडा एक मिनिट इकडे या, मागे, एक मागे झेंडा या. द्या. हे मागे घ्या कावळा. ही कावळा मागे घ्या. हाय, हाय, हाय. जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम हर 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 ज्या वेळेला कॉर्पोरेशनचे नळ नव्हते त्यावेळेला लोक कावडीनंच पाणी भरत होती. आज ती कावड फक्त देवापुरती राहिलेली आहे. पण ह्याच्यामधलं महत्त्व हे आहे हे लक्षात ठेवून आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे की सगळ्यांनी एकत्र येण्याकरता हे सण आहेत आपले. एक संघ आहे. एक संघ होण्यासाठी एक संघ होण्यासाठी आहे. हिंदू धर्म एक संघ. सनातन धर्म एक संघ होण्यासाठी हे कार्य आहे. आणि आज आपल्या जगद्गुरु शंकराचार्य महाराज नरसिंह सरस्वती महाराजांच्या पायावरती आपण पाणी घालून या पहिल्या कावडी आरतीचा शुभारंभ केलेला आहे. अवधूत चिंतन श्री उदय दत्त. आता ही कावड आपल्या श्री एकमुखी दत्त देवस्थानमध्ये मंदिरात दत्त महाराजांच्या पायावरती पाणी घातलं जाईल. महाराजांनी या कावड्यात अवधूत चिंतन श्री उदय जय श्रीराम